रुपाली चाकणकरांची SIT चौकशी संपली। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। तब्बल 5.5 तासानंतर चाकणकरांची चौकशी संपली आहे। रुपाली चाकणकर आज सकाळी नाशिक येथे चौकशीसाठी दाखल झाल्या होत्या। या सगळ्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांची आज SIT कडनं चौकशी झाली। SITच्या विशेष पथकाने रुपाली चाकणकर यांची चौकशी केली। अशोक खरात प्रकरणात असलेला आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांची चौकशी होती। 5.5 तासानंतर ही चौकशी संपली आहे। प्रशांत शर्मा आपल्यासोबत दूरध्वनीवरून। प्रशांत, अपडेट। रुपाली चाकणकर यांची नाशिक येथे SIT समोर सुमारे 5.5 तास चौकशी झालेली आहे। त्या चौकशीमध्ये अनेक जे अशोक खरात प्रकरणाशी जे प्रश्न होते पोलिसांना, ज्या पोलिसांना काही रुपाली चाकणकरांचा त्यावर खुलासा हवा होता, ही सगळा खुलासा पोलिसांनी आता घेतलेला आहे। पोलीस अकॅडमी मधून बाहेर निघताना SITचे जे प्रमुख आहेत तेजस्वी सातपुते यांची गाडी पुढे आणि त्याच्या मागेच रुपाली चाकणकर अशा सगळा ताफा निघालेला आहे। आता रुपाली चाकणकर या पुढे कुठे जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की त्या चौकशीनंतर काही मीडियाशी बोलतात का किंवा पुणेकडे जातात। नक्कीच प्रशांत, या सगळ्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांच्याशी आपण चर्चा सुरू होण्यापूर्वी संवाद साधला होता। यानंतर पुन्हा देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू, पण त्यांच्या सोबत आणखीन काही माहिती मिळते का? एकंदरीतच बघितलं तर जातानाचा जो रुपाली चाकणकरांचा जोश किंवा आपण म्हणतो एक बॉडी लँग्वेज होती, ती बॉडी लँग्वेज मात्र आता दिसून आली नाही। त्या गाडीत पुढच्या सीटवर बसलेल्या होत्या, एकदम शांत बसलेल्या होत्या। त्यामुळे एकंदरीतच 5-5.5 तासाच्या ज्या चौकशीत त्यांना उलट प्रश्न केले गेले असणार आहेत आणि त्यामुळे चाकणकरांच्या ह्या सगळ्या चौकशीतून आता पोलिसांना काय कांगोरा मिळतोय, काही धागेदोरी हाती लागताय हे समोर आहे। नक्कीच प्रशांत, या सगळ्यावर आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास या सगळ्या अपडेटवर आपली नजर असणारच आहे। तुर्तास धन्यवाद।